नमस्कार. आधुनिक अतुल्य भारतच्या कल्टिवेटिंग कॉन्शियसनेस या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्यांना आपलं ध्येय सापडतं आणि त्या मार्गावर ते चालायला सुरुवात करतात, अशी अवस्था एकदा आली की मग आलेल्या प्रसंगांना तोंड देताना किती कष्ट पडले त्याची तमा राहत नाही त्या माणसांना. सतत काम करत राहणं हा त्यांचा एक दुसरा स्वभावच बनून जातो. गोष्ट तशी खूप जुनी आहे. खूप जुनी म्हणजे आपल्या फाळणीच्या वेळची. आता ती गोष्ट वाचली त्यालाच जवळजवळ 27-28 वर्ष होऊन गेली आणि त्यापूर्वी घडलेली ही गोष्ट. हा काळ फाळणीनंतरचा होता. अनेक कुटुंबांमध्ये काही माणसं पाकिस्तानला राहिली आणि काही माणसं हिंदुस्थानला येऊ शकली. आता जी पाकिस्तानला राहिली आणि त्यांचे कुटुंबीय सगळे भारतात आले, तेव्हा मोठी अवघड स्थिती झाली होती. कारण कुटुंबियांची आठवण पाठ सोडत नव्हती आणि जाताही येत नव्हतं आणि एकमेकांचा पत्ता लागणं ही त्याहीपेक्षा अवघड गोष्ट होती. पण काही काळ असा गेल्यानंतर दोन्हीकडे कुटुंब आपापल्या पद्धतीने स्थिरावली आणि मग पुन्हा एकदा आपल्या कुटुंबियांना भेटण्याचा जो मनाचा निर्धार होता तो प्रत्येकाचा अधिकाधिक पक्का होऊ लागला. अशा अनेक व्यक्ती, अनेक कुटुंब ही एकमेकांना भेटण्याचा दोन्ही बाजूनी प्रयत्न करत होती. विशेषतः जी कुटुंबातल्या व्यक्ती पाकिस्तानमध्ये राहिल्या आणि आपल्या भारतात आलेल्या कुटुंबियांची आपण भेटावं ही त्यांची आशा अतिशय चिवट होती आणि ती पाठ सोडेना. निरंजन सिंग हे याच प्रकारची एक व्यक्ती. पाकिस्तानामध्ये आपल्या हरवलेल्या नातेवाईकांची भेट घ्यायला गेले असताना एका बसच्या प्रवासामध्ये एक अतिशय वेगळी गोष्ट घडली. एक लहानशी मुलगी शेजारी बसलेली ती एकदम त्यांच्याकडे मामू म्हणून झेपावली. ते एकदम गोंधळले. त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून तिची आई जी मुस्लिम होती तिने माफी मागितली त्यांची आणि काहीशी वरमून म्हणाली की मी मूळची हिंदू आहे, माझं नाव महिंदर कौर, मी एकटी पाकिस्तानला राहिले आणि माझी आई आणि बाकी कुटुंबातल्या व्यक्ती या सगळ्या हिंदुस्थानात गेल्या असं मला वाटतं आणि नंतरही मला असं कळलं की ती हिंदुस्थानला गेले. मला ग्रेस नावाच्या एका नर्सनी वाढवलं. तिने मला अनवर सादिका म्हणून वाढवलं. जेव्हा माझ्या लग्नाची वेळ आली तेव्हा माझ्या जन्माच्या वेळची ही सगळी हकीकत तिने मला लिहून पाठवली आणि त्यामुळे मी जेव्हा माझ्या मुलांशी हे सगळं बोलते तेव्हा मी त्यांना सांगते की तुमचा मामा हा असा दिसायचा. माझं घर हे सिख आणि त्यामुळे माझ्या घरातली सगळी पुरुष माणसं सिख समाजामध्ये जसं केस आणि दाढी वाढवतात तशी दिसतात. हे वर्णन मी माझ्या मुलीला म्हणजे माझी धाकटी मुलगी अजमत हिच्याकडे नेहमी करते आणि त्यामुळे ती आज तुम्हाला बसमध्ये शेजारी बसलेलं बघून एकदम मामू म्हणून तुमच्याकडे आली. आता खरी कसोटी होती ती निरंजन सिंग यांची. त्यांना भेटलेली मुस्लिम युवती जिचं नाव मोहिंदर कौर असं होतं, तिने त्यांना विनंती केली की माझी आई आणि माझे बाकीचे कुटुंबीय हे भारतात राहतात, माझी तुम्ही त्यांची भेट घडवून आणाल का, त्यांचा शोध घ्याल का. तिची ही मागणी निरंजन सिंगना अतिशय हेलावून गेली कारण ते अशाच एका आपल्या नातेवाईकाला भेटायला पाकिस्तानमध्ये गेले होते. तिने असं सांगितलं की पाकिस्तानमध्ये लुबनावाला या गावात आमचं कुटुंब राहत होतं आणि तिथल्या व्यक्ती आता हिंदुस्थानात कुठे गेले आहेत हे मला माहीत नाही, पण भेट त्यांची व्हावी असं मला तीव्रपणे वाटतं. निरंजन सिंग भारतात परत आले. अमृतसरचे ते रहिवासी. त्यांनी एक वेगळाच मार्ग अवलंबला. रोज सकाळी बसस्टँडवर ते जायचे आणि तिथल्या अनेक बसेसमध्ये एक घोषणा करायचे की
लुबनावाला गावातली माणसं इथे कोणी भारतामध्ये आली आहेत का आणि त्यांना कोणी ओळखतं का? मधल्या काळामध्ये त्यांना असं कळलं होतं की हे कुटुंबीय कुरुक्षेत्रमध्ये राहतात. आता त्यांनी कुरुक्षेत्रमध्ये जाणाऱ्या बसेसवर रोज जायला सुरुवात केली आणि रोज ही घोषणा ते द्यायचे. आता त्यांनी एक वेगळीच पद्धत अवलंबली. त्यांना जेव्हा असं कळलं की हे कुटुंबीय कुरुक्षेत्र या गावी राहतात, तेव्हा त्यांनी घोषणा करायला सुरुवात केली की लुबनावाला गावातील जी कुटुंबीय कुरुक्षेत्रमध्ये राहायला आली आहेत त्यांच्यापैकी कोणी या बसमध्ये आहे का, आणि ते जर कोणी असले तर त्यांनी त्या कुटुंबियांना सांगावं की लुबनावाला गावात एक मुलगी आपल्या आईला भेटायची आस घेऊन खूप वर्ष वाट पाहते आहे. अनेक वेळेला जाताना कदाचित लोक त्यांना हसले असतील, कारण थंडी, पावसाळा, उन्हाळा काहीही असलं तरी मोहिंदर कौरचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला की त्यांना वाटायचं की नाही, आपण जाऊन हे कर्तव्य केलंच पाहिजे, आपण हे बसमध्ये जाऊन ही घोषणा केलीच पाहिजे, असं त्यांना वाटायचं. असं करता करता एक दिवस एक व्यक्ती उभी राहिली आणि ती म्हणाली, हो, मी या गावातून आलेल्या काही कुटुंबांना ओळखतो. आता निरंजन सिंग यांचा प्रवास थोडा सोपा झाला. तोपर्यंत मोहिंदर कौरच्या घरी एक अगदी छोटीशी चुरगळलेली चिठ्ठी एक तिच्या हस्ताक्षरातली पोचली होती. मी पाकिस्तानमध्ये राहते. कुटुंबीय तसे चिंतेत होते की हे खरं आहे का आणि ह्याची सत्यता कशी पडताळायची. पण त्याच्या आसपास निरंजन सिंग हे त्या कुटुंबियांपर्यंत जाऊन पोचले आणि त्यांनी मोहिंदर कौरची झालेली भेट, तिच्या मुलींनी त्यांना मामू म्हणून मारलेली हाक, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि मोहिंदर कौर आणि तिच्या आईचा भेटण्याचा मार्ग एका अर्थाने सुकर झाला. मोहिंदर कौरची आई म्हणजे धरम कौर. त्यांना भेटल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा निरंजन सिंगना झाला. पाकिस्तानातून भारतात येण्याच्या गडबडीमध्ये बाकी सगळ्यांचे मृतदेह धरम कौरना बघायला मिळाले होते. नव्हता मिळाला तो आपल्या लहानग्या मुलीचा मृतदेह. त्यांच्याही मनात आशा शिल्लक होतीच. रोज रात्री आकाशाकडे बघताना त्यांना असं वाटायचं की पुन्हा आपल्या मुलीची भेट केव्हा होईल. अर्थात मध्ये अनेक दशकांचा काळ गेला, 4 दशकं तरी नक्कीच गेली. आणि मग हा एक दिवस उजाडला की धरम कौरना मोहिंदर कौरची ही गोष्ट कळली. फाळणीमध्ये अशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, काही कुटुंबीय नष्ट झाले, परंतु जे उरले त्यांनी अनेकांनी अत्यंत चिकाटीने आपले कुटुंबीय शोधण्याचा आणि त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना निरंजन सिंग यांच्यासारख्या ध्येयवेड्या माणसांची खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली. त्यांनी जेव्हा ही गोष्ट मनावर घेतली असेल रोज बस स्टँडवर जाण्याची, तेव्हा त्यांना किती निर्धाराने ती गोष्ट करावी लागली असेल. पण त्यांचे हे सगळे कष्ट आणि त्यांची ही सगळी दुविधा एकदा धरमकौरची भेट झाली आणि थांबली. मोहिंदर कौर आणि धरमजी यांची भेट होऊ शकली. भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यावर जवळजवळ 47-48 वर्षांनी, बहुतेक 1996च्या आसपास त्या दोघींची भेट झाली. मायलेकी एकमेकींना समक्ष भेटल्या. निरंजन सिंग सारख्या ध्येयवेड्या वार्ताहरामुळे आणि त्यांच्या पराकोटीच्या समर्पित भावनेमुळे ही प्रतीक्षा 50 वर्षांची होती, जीवघेणी होती, ती संपली. अशा अनेक गोष्टी फाळणीच्या नंतर आणि त्या दरम्यान घडल्या. पण ही एक वेगळीच गोष्ट होती ज्याच्यामध्ये एका माणसाने आपला वसा हा
इतका टोकापर्यंत चालवला की त्यामुळे आई आणि मुलगी यांची भेट होऊ शकली. यातला दुसरा चेहरा आहे डॉक्टर विजयाचा. आपला धर्म म्हणजे वैद्यकीय धर्म न विसरणारा आणि आपलं कर्तव्याकडे कधीही पाठ न फिरवणारा, कितीही अवघड परिस्थिती आली तरीसुद्धा. डॉक्टर विजया प्रसूतिगृह चालवते आणि तिच्याकडे संपूर्ण प्रसूती काळ आलेली पेशंट आणि जिची काळजी डॉक्टर विजया घेत होती ती अचानक तिच्या नेहमीच्या वेळेच्या काहीशी आधी आली. आणि त्यावेळेला दवाखान्यामध्ये ज्यांची नेमणूक केली होती त्या डॉक्टर अजून पोचल्या नव्हत्या. डॉक्टर विजयाची डिलिव्हरी होऊन 1 दिवस झाला होता, पण सिझेरियन ऑपरेशन होतं. आता प्रसंग मोठा अवघड होता, पण तिने तो अगदी सोपा केला. एक निर्णय घेऊन मला उभं राहिलं पाहिजे आणि या स्त्रीचं बाळ तिच्या हाती निरोगी आणि व्यवस्थितपणे मला देता आलं पाहिजे. प्रसूती नॉर्मल होती, पण त्याला कायमच नेहमी डॉक्टरची गरज लागते. डॉक्टर विजया उभी राहिली. तिने त्यांना मार्गदर्शन केलं. संपूर्ण त्यावेळेचं जे काही करावं लागतं ते सगळं केलं आणि मग ती स्वतः विश्रांती घ्यायला मागे वळली. तिला मी म्हटलं की अगं कमाल आहे गं, असं कसं काय होऊ शकलं? ती म्हणली, अगं विचार करायला वेळच नसतो. तेव्हा एकच ध्येय असतं की निरोगी मूल जन्माला यायला हवं आणि ती प्रसूती व्यवस्थित व्हायला हवी. अशा टोकाच्या कर्तव्यदक्ष व्यक्ती आपण आजूबाजूला पुष्कळ पाहतो. तुम्ही पण अनेक पाहिल्याच असतील. अशा काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असल्या, तुमच्या लक्षात आलेल्या असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.